नमस्कार मंडळी, आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रिया कळवा आणि शेअर करा. गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं. यामध्ये काही दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं मंत्रिपदापासून. त्यामुळे ते नाराज आहेत. यामध्ये छगन भुजबळ आहे, सुधीर मुनगंटीवार आहेत, असे बरेच नाव आहेत ज्यामध्ये त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही. त्यामुळे ते आपल्या पक्षावर नाराज आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी शिर्डी येथे साईबाबा यांची शिर्डी, जे साईबाबा लोकांना, जनतेला, भक्तांना श्रद्धा आणि सबुरीचा एक संदेश त्यांनी दिलेला आहे. श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा. मात्र राजकारणात आपल्याला नेते श्रद्धा आणि सबुरी ठेवताना दिसून येत नाही. कितीही कोणत्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता असो, त्याला जर डावललं गेलं, पद दिलं गेलं नाही, उमेदवारी दिले गेले नाही, तर तो दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतो आणि तेथून निवडणूक लढतो. असं चित्र गेल्या महाराष्ट्रामध्ये आणि गेल्या 5 वर्षामध्ये तर हे अत्यंत बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये शिवसेना फोडली गेली, राष्ट्रवादी फोडली गेली. त्यामुळे श्रद्धा आणि सबुरीचा राजकारणामध्ये विषयच राहिला नाही, असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. काल परवा राष्ट्रवादी काँग्रेसचंही येथे अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनामध्ये मंत्रिपदापासून डावलले गेलेले छगन भुजबळ, ओबीसीचे मोठे नेते आहेत, त्यांना अजितदादा पवार यांनी मंत्रिपद दिलं नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. प्रसार माध्यमांनी त्यांना विचारले असता, कसं काय तुम्ही पक्षाच्या अधिवेशनाला आलात, तुम्ही तर नाराज आहात. त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलं, मला पक्षाच्या नेते तटकरे आणि पटेल यांनी बोलवलं, त्यामुळे मी आलो. एक माणूस म्हणजेच पक्ष नाही, असा एक टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांना लगावला आणि आपण नाराज आहोत. मात्र या 2 नेत्याच्या बोलण्यामुळे आपण येथे आलो आणि आपण यापुढे आणखीन कोणतीही भूमिका घेऊ शकतो, असं त्यांनी एक स्पष्ट इशारा अजित पवार यांना दिलेला आहे. अजित पवार या संदर्भात काय निर्णय घेतात हे आपल्याला येत्या काही दिवसात दिसेलच. तिकडे सुधीर मुनगंटीवार भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदापासून डावलले, तेही नाराज आहेत. त्यांनीही पक्षाच्या विरोधात भूमिका घेत सरकारला घरचा आहेर दिल्याचे आपल्याला गेल्या 2 दिवसापूर्वी निक्या घटनेवरून पाहावयास मिळाले. त्यामुळे हे सर्व नेते पक्षाशी एकनिष्ठ जेव्हाच राहतात त्यांना तेव्हा उमेदवारी मिळते आणि उमेदवारी मिळाली तर एखादं लाभाचं पद मिळतं. त्यामुळे राजकीय नेत्यांसाठी श्रद्धा आणि सबुरी हा जो एक साईबाबा यांनी दिलेला संदेश आहे, तो हे नेते पाळतीलच असं काही नाही. ज्या नेत्यांना पद आणि उमेदवारी मिळणार नाही, ते नेते दुसऱ्या पक्षाचा आपल्याला वाट धरताना दिसून येतात. याच अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचे एक आमदार सतीश चव्हाण यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार गटातून शरदचंद्र पवार गटामध्ये विधानसभेच्या उमेदवारीसाठी दाखल झाले. विधानसभा निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांचा प्रशांत मोम यांनी 5,000 मताने पराभव केला.
ते लगेच शिर्डी येथील अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांच्या गटामध्ये सहभागी झाले आणि त्यांची पुन्हा एकदा राजकीय वाटचाल सुरू झाली. इकडे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही शिंदे यांनी मंत्रिपद न दिल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनीही संभाजीनगरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांच्या सेनेला आव्हान दिलं. आपली ही पक्षामध्ये जिल्ह्यामध्ये ताकद आहे, त्यामुळे आपल्याला पक्षामध्ये स्थान मिळालं पाहिजे आणि आपण यापुढे विधानसभा निवडणूकही लढणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. मात्र यामध्ये त्यांचा एक वेगळा गेम आहे, तो आपल्याला येत्या पुढील काळात दिसूनच येईल. मात्र राजकीय नेते हे आपल्याला जिथे पद मिळतील त्या पक्षातच राहणे पसंत करतात. जिथे आपला राजकीय लाभ होईल तेथेच ते पक्ष राहणे पसंत करतात. निष्ठा वगैरे ही फक्त कार्यकर्त्यांसाठी आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी आहे. ही निष्ठा राजकीय नेत्यांना लागू होत नाही आणि साईबाबांनी जो संदेश दिला आहे श्रद्धा आणि सबुरीचा, तोही हे नेते पाळतीलच असं काही नाही. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीने शिर्डीला अधिवेशन घेऊन नेत्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अप्रत्यक्ष संदेश दिला असला तरी भाजपचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अथवा शिंदे सेना, उद्धव सेनेचे नेते, काँग्रेसचे नेते हे मानतीलच असं नाही. त्यामुळे राजकीय नेते हे आपला जिथं स्वार्थ साधता येईल तेथेच जातील आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आता छोट्या कार्यकर्त्यांचीही पळवापळी सुरू आहे आणि तेही आपला पक्ष सोडून आपली जिथे आपल्याला उमेदवारी मिळेल त्या पक्षात जाताना दिसून येतात आणि आणखीन 2-3 महिन्यात बरीच मोठी राजकीय उलाढाल या क्षेत्रात होईल असं एकंदरीत आपल्याला दिसून येतं. यात उद्धव सेना आणि शरदचंद्र पवार गटालाही मोठा फटका बसू शकतो, कारण भाजप आणि त्यांच्यासोबत असलेली महायुतीतील 2 घटक पक्ष हे स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी जो